ओरिसा सरकारने बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। या आंदोलनाचा मुख्य टप्पा म्हणून 22 फेब्रुवारी रोजी नागपूर येथील RSS मुख्यालयावर विशाल महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात ओरिसा येथे होणाऱ्या अधिवेशनाला सरकारने आडकाठी आणल्याचा आरोप संघटनेने केला आहे। ही कृती लोकशाही आणि संविधानावर हल्ला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। ओबीसींची जातनिहाय जनगणना आणि EVM मधील कथित गैरप्रकार या मुद्द्यांवरून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात येत आहे। भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हे चरणबद्ध आंदोलन पुकारण्यात आले असून 725 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलनही केले जाणार आहेत। दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात नागपूर येथे RSSच्या मुख्यालयावर राष्ट्रव्यापी महारॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर ही जी रॅली आहे याची आम्ही 4 टप्प्यामध्ये तयारी केलेली आहे। पहिला टप्पा आमचा 6 जानेवारी 2026 ला आम्ही कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही 19 जानेवारीला आम्ही एकूण 725 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी धरणे आंदोलन केलेलं आहे। त्यानंतर तिसरा टप्पा आमचा 28 जानेवारीला होता, त्यामध्ये 725 जिल्ह्यावर एकाच वेळी रॅली प्रदर्शनचं नियोजन होतं। तर या दिवशी आम्ही आलो रिलीज चौकामध्ये ठरल्याप्रमाणे, परंतु जसे आम्ही इथे पोहोचलो तर आम्हाला बहुजनांचे नेते आमचे लोकप्रिय नेते आणि अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी कळली आणि त्यामुळे आम्ही त्या दिवशी रॅली कॅन्सल करून आमच्या नेतृत्वाने ती रॅली कॅन्सल करायला लावली। देशभरामध्ये ती रॅली कॅन्सल करण्यात आली आणि आम्ही रिलीज चौकामध्ये शोकसभा घेतली, त्याच्यामध्ये आणि अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। तर ते जो 28 जानेवारी रॅली आहे ते आम्ही उद्या दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रिलीज चौक कलेक्टर ऑफिस पर्यंत काढणार आहोत आणि या ठिकाणी SC, OBC आणि मायनॉरिटीचे सर्व बहुजन लोक राहणार आहेत। कमीत कमी 300 ते 500 लोक या रॅलीमध्ये राहतील। तर उद्या ही रॅली आम्ही काढणार आहोत। त्याच्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी आम्ही जे RSSच्या मुख्यालयावर मोर्चा नेत आहोत, महामोर्चा नेत आहोत, देशभरातून 10 लाख लोक या मोर्चामध्ये येतील। तर या मोर्चा RSSच्या कार्यालयात येण्याचं कारण असं आहे, आमचे जे मूलभूत अधिकार आहेत ते संपुष्टात येत आहेत। RSS हे जे आतंकवादी संघटना आहे, अनरजिस्टर्ड संघटना आहे, ते आमचे मूलभूत अधिकार संपत आहेत। त्याच्यामध्ये आमचं जे बामसेफचं दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत राष्ट्रीय अधिवेशन होतं ओरिसा मध्ये। तर या अधिवेशनाला 2 महिन्यापूर्वी प्रशासनाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी परमिशन दिली होती आणि त्यानुसार आम्ही इथे संपूर्ण तयारी करण्यात आलेलो होतो। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।